नमस्कार सगळ्यांना। तर मटकीची भाजी आपण नेहमीच खातो। तर मुलं मटकीची भाजी म्हटलं की आवडीने खातात तसं, पण त्याच मटकीच्या भाजीचं घरात जर साहित्य असेल तर मिसळ झणझणीत मिसळमध्ये रूपांतर केलं तर अजूनच बढिया। तर चला मग आता आपण मटकीची भाजी म्हणजेच झणझणीत मिसळ करून घेणार आहोत। तर मस्त अशी मोड आलेली मटकी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। तर मी माझ्या पद्धतीने बनवली आहे, तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते। तर बघा, चमचाभर तेल घातलं, जिरे घातलं आहे। आता त्यामध्ये ही मटकी धुतलेली स्वच्छ ती मिक्स करून घेते, जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी। तर आता थोडंसं तेलावर परतून त्यामध्ये चिमूटभर हळद घालणार आहे आणि त्या मटकीच्या चवीपुरतंच मीठ घालणार आहे। परत थोडंसं मिक्स करून घेऊन 1-1.5 ग्लास पाणी घालून ते असं शिजवायला साईडला ठेवून देऊया। म्हणजे काय होईल, मटकी पण चांगली शिजली जाईल आणि त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा भाजीला वापरता येईल। तर कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं सगळं मिक्सरच्या भांड्यात, खोबरं भाजून घेतलं होतं, कांदा भाजून घेतला होता, मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली। आता भाजीला फोडणी देणार आहोत। तर तेल घातलं, त्यामध्ये घालणार आहे मोहरी, हिंग आणि जिरं। कढीपत्ता घालणार आहे मी, पण नंतर घालणार आहे कारण सगळं तेल उडतं बाहेर। तर हळद आपण त्या मटकीमध्ये पण थोडी घातली होती, थोडीशी घालूया तेलावर हळद, रंग छान येईल। आणि तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं मिश्रण मिक्स करून घेऊया। माझ्याकडे 2 प्रकारचे लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट आणि पोटे मसाला। जे तुमच्याकडे असेल ते घालून मिक्स करून घेऊया। गरम मसाला आणि सुहाना असेल, बादशाह असेल, कुठला तुमच्या घरी मिसळ मसाला असेल तो 1-1.5 चमचा, जेवढी भाजी आहे तेवढा घालून तेलावर मिक्स करून घेऊया। मटकीची भाजी कांद्यावर नुसती वाफेवर केली तरी सुद्धा खूप छान लागते, पण घरात साहित्य असेल तर असं करायला काय हरकत नाही। तर टोमॅटो कापून पण आपण तेलावर परतू शकतो, पण मी तेल कमी घातलं होतं, तर टोमॅटो शिजायला वेळ लागेल म्हणून मी थोडीशी त्याची ग्रेव्ही करून घेतली मिक्सरला आणि ती त्या तेलामध्ये ॲड करून अशी चांगली तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे। तर कडेने तेल सुटत आहे आणि सगळं कच्चा जो मसाला आहे तो तेलावर परततोय। छान असं परतून झालं हे बघा। त्या मटकीमध्ये घातलेलं पाणी पण तेच वापरणार आहे आणि मटकी छान शिजली गेली होती, एवढी जास्त नरम नाही, म्हणजे असं मस्त त्याचा कच्चेपणा निघून गेला आणि आपली आता भाजी तयार झाली आहे। खूप लवकर होणारी रेसिपी आहे। कधी घाई असेल, भाकरी किंवा चपातीचं पीठ संपला असेल तर अशी झणझणीत मिसळ आणि बाहेरून पाव आणले, भात बनवला तर होऊन जातो। संध्याकाळचं एक छोटं मोठं जेवण होऊन जातं। छान अशी तर्री आलेली आपली मिसळ तयार आहे बघा, किती लवकर झाली। तर बटाट्याची भाजी पिवळी बनवून पण आपण वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो आणि साधी सिंपल अशी सुद्धा मिसळ आपण बनवू शकतो। तर मी बटाटा न वापरता फक्त मटकीपासून छान अशी झणझणीत मिसळ बनवली आहे। तर बघा, मिसळचा शेव म्हणा, मिसळमध्ये आपण जो शेव वापरतो ती वेगळी असते, पण माझ्या घरात जी होती ती कांदा बारीक कापून घेतला, कोथिंबीर घेतली, लिंबू कापून घेतलं आणि मस्त अशी आपली झणझणीत मिसळ तयार झाली आहे। तरी सुद्धा खूप छान आली आहे। तर बाहेरची रेडीमेड आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी अशी तयार केल्यावर सगळ्यांना आवडते आणि पोटही भरतं। तर मी बनवलेली मिसळ तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
आणि अशाच काहीतरी वेगळ्या व्हिडिओसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर छोटीशीच व्हिडिओ आहे, स्किप न करता पूर्ण बघा. मग गरमागरम मिसळ खायला या. धन्यवाद.